या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार, काही घडल्यास आपत्कालीन संपर्क अस्तित्वातच नाही। 2 दिवसांपूर्वी डोंगरगाव रोड लगतच्या डीपीवर अचानक आग लागल्यामुळे परिसरात धावपळ झाली होती, परंतु वीज विभागाला अनेक वेळा फोन करण्याचा प्रयत्न करूनही काहीच उत्तर मिळत नव्हतं। शेवटी परिसरातील नागरिकांनी पोलीस विभागाला फोन केले, अग्निशमन दलाची गाडी मागवण्यात आली, तेव्हा कुठेही आग आटोक्यात आली, परंतु इतकं होऊनही वीज विभागानं मात्र काहीच हालचाल केलेली नाही। त्यामुळे परिसरातील काही नागरिकांचे, व्यापाऱ्यांचे हजारो रुपयांचं नुकसान झालंय। वीज विभागानं दुर्लक्ष केल्यामुळे परिसरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांचे हजारो रुपयांचं आईस्क्रीम वितळून गेल्यानं व्यापारी हवालदिल झाले। याला जबाबदार कोण? वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मनमानी कधीपर्यंत सहन करावी? अधिकारी फक्त वाचानुकूलित खोलीत बसून शहराच्या वीज पुरवठ्याचं नियोजन करण्यात गुंतलेले असतात। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वीज सगळ्यांसाठी गरजेची आहे, परंतु वीज विभागात कोणत्या प्रकारचं नियोजन नसल्यामुळे सगळा खेळखंडोबा झालेला दिसतोय। या बाबतीत अधिकाऱ्यांनी लवकरच काहीतरी निर्णय घ्यावा आणि त्याचा जनतेच्या आक्रोशास सामोरे जावं लागणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.